श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आश्विन वद्य अमावस्येला घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते. यावर्षीचे लक्ष्मीपूजन 31 तारखेला म्हणजेच गुरुवारी करायचे का शुक्रवारी करायचे? 1/11/2024 या दिवशी करायचे का 31 तारखेला करायचे? हा सर्वात मोठा प्रश्न पडला आहे. यावर्षी बरेच जण कोणत्या दिवशी करायचे याच ह्याच्यामध्ये आहेत. ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लक्ष्मीपूजन का करायचे? लक्ष्मीपूजनाची वेळ कोणती योग्य आहे? लक्ष्मीपूजनाची पूजा कशा पद्धतीनं करायची? त्यामागची पौराणिक कथा काय आहे? ते संपूर्ण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आजचा व्हिडिओ खूप छान आहे, त्यामुळे बिलकुलही स्किप करू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. लक्ष्मीपूजन आपल्याला शुक्रवारी 1/11/2024 या दिवशी करायचं आहे आणि 31 तारखेला कोणकोणत्या गावामध्ये लक्ष्मीपूजन करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. काय झालेलं आहे, संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी 24 मिनिटे व सूर्यास्तानंतर 24 मिनिटे अशा प्रदोष काळात आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं असतं. श्री लक्ष्मीचे स्वागत करायचे असते आणि अलक्ष्मीचे निरासरण व्हावे हे आपण प्रार्थना करायची असते. या दिवशी बलीच्या बंदिवासापासून लक्ष्मीची सुटका झाली होती, त्यामुळे या दिवशी सर्वांना आनंद झाला. तिचे वास्तव आपल्या घरात कायमचे राहावे अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वजण तिची मोठ्या भक्तिभावाने पूजा करत असतात. व्यापारी लोकही या दिवशी आपल्या दुकानामध्ये आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करत असतात. अनेक जणांना असा प्रश्न पडला आहे की लक्ष्मीपूजन नेमकं कोणत्या दिवशी करायचे? 31 तारखेला करायचे का 1 तारखेला करायचे असं पडलं आहे. पण तुम्हाला मी सांगू इच्छिते की ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे ती कोणती ठिकाणी आहेत, म्हणजे 31 तारखेला कोणकोणत्या गावामध्ये कोणकोणत्या शहरामध्ये लक्ष्मीपूजन केलं जातं. अहमदनगर, औरंगाबाद, अहमदाबाद, वडोदरा, बेंगलोर, बीड, बेळगाव, धुळे, पुणे, गोकर्ण, हुबळी, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, सोलापूर, पणजी, रत्नागिरी, सांगली, सातारा, उस्मानाबाद, विजापूर आणि धारावाड या ठिकाणी आपल्याला 31 तारखेला लक्ष्मीपूजन करायचं आहे. त्यानंतर 1 तारखेला म्हणजे 1/11/2024 वार शुक्रवार या दिवशी आपल्याला कोणकोणत्या शहरामध्ये लक्ष्मीपूजन करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. अमरावती, अकोला, बिदर, बुलढाणा, भंडारा, भोपाळ, चंद्रपूर, गुलबर्गा, गुलाहेर, हैदराबाद, लातूर, नागपूर, नांदेड, निजामाबाद, परभणी, वर्धा आणि यवतमाळ एवढ्या ठिकाणी आपल्याला 1 तारखेला लक्ष्मीपूजन करायचं आहे. कोणत्या शहरात कोणत्या दिवशी लक्ष्मीपूजन साजरे करायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्या शहरामध्ये 31 तारखेला सांगितलेलं आहे त्या शहरामध्ये 31 तारखेला करायचं आणि ज्या शहरामध्ये 1 तारखेला सांगितलेलं आहे त्या शहरातल्यांनी 1 तारखेला करायचं. फक्त एक दंडाचा फरक आहे. एक दंड म्हणजे 24 मिनिटापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी अमावस्या आदल्या दिवशी आहे आणि 24 मिनिटापेक्षा जास्त असलेल्या ठिकाणी अमावस्या 1 तारखेला आहे. म्हणून तुम्ही तुमच्या सोयीनुसार लक्ष्मीपूजन करायचं आहे. आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी लागणारं साहित्य निरांजन, अगरबत्ती, पाण्याचा तांब्या, पंचामृत, फुले. शक्यतो पांढऱ्या रंगाची फुलं घ्यायची. पांढऱ्या रंगाचं फुले म्हणजे शेवंती, जास्वंद, रुई, झेंडू कोणतेही तुम्ही फुलं यापैकी घेऊ शकता. तुळशीपत्र पण घ्यायचं आहे. नैवेद्यास पुरणपोळी घ्यायचं किंवा साळीच्या लाह्या, बताशे हे सर्व आपण व्यवस्थितरित्या देवीची पूजा अर्चा करायची आहे. त्यानंतर पूजेची मांडणी कशी करायची आहे, पूजेची पूर्वतयारी कशी करायची आहे. एका स्वच्छ ठिकाणी स्वच्छ जागेवर आपण ती जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग 2 ठेवायचे आहेत. म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या समोर खूप सारं साहित्य ठेवण्यासाठी जागा लागते, म्हणून 2 ठेवायचे आहेत. त्यावर लाल रंगाचं आसन अंतरायचं आहे. स्वास्तिक काढून त्यावर नवीन झाडू ठेवायचा आहे आणि लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवायचा आहे. जोड पानावर श्रीलक्ष्मीची सुपारी. कोजागिरीस जर पौर्णिमेत जर तुम्ही पूजा केली असेल तर ती सुपारीसुद्धा वापरू शकता. जोड पानावर कुबेराची सुपारी, कुलदेवतेचा टाक, श्रीलक्ष्मीचे नाणे, प्रतिमा जर तुमच्याकडे लक्ष्मीची असेल तर ती वापरायची आहे.
तुमच्याकडे सोन्या चांदीचे दागिने असतील, नवीन नोटा असतील, त्यासुद्धा एका प्लेटामध्ये काढून ठेवायचं आहे. एक अखंड नारळ ठेवायचा आहे, पाण्याचा कलश भरून ठेवायचा आहे, फोडण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे, खोबरवाटी, त्यात खडी साखर, साळीच्या लाह्या, बताशे हे सर्व घालून देवीसमोर नैवेद्य ठेवायचा आहे. मांडणी झाल्यानंतर तिथे रांगोळी काढायची आहे. घरासमोर तुळशीजवळ रांगोळी काढायची आहे. तुळशीपासून देवापर्यंत लक्ष्मीची किंवा गाईची पावले काढायची आहेत. प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस स्वास्तिक काढायचं आहे. तेलाचा दिवा सतत चालू ठेवायचा आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपण पूजा सुरुवात करण्यापूर्वी आपण तुळशीचं पूजन करायचं आहे. तुळशी मातेला आवाहन करायचं आहे. तुळशी मातेला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायचा आहे, हळद कुंकू व्हायचं आहे, फुले व्हायची आहेत आणि तुळशी मातेला पूजा सर्व झाल्यानंतर एक वेळा मंत्र म्हणायचा आहे. तुळशीचा मंत्र एक वेळा म्हणायचा आहे. 11 वेळा किंवा एक वेळा म्हणलं तरी पण चालू शकतो. ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. नंतर घरामध्ये प्रवेश करून पंचोपचार पद्धतीनं आपण लक्ष्मी मातेची पूजा अर्चा करायची आहे. लक्ष्मी मातेला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आपण आरती करायची आहे आणि नंतर सर्व काही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करायची आहे. पूजा अर्चा झाल्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे, खिडक्या सर्व काही चालूच ठेवायचे आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत दरवाजे, खिडक्या सर्व काही चालूच ठेवायचं आहे. मागील भिंतीपासून केरसुणीने म्हणजे झाडूने एक नारळ सरळ रेषेत न उचलता प्रवेशद्वारापर्यंत आणायचे आणि वठ्यापासून केरसुणी ठेवावी व केरसुणीचा एक फड तोडून बाहेर फेकावा आणि त्यावर थोडेसे थुंकवावे. असं जर केलं आपण तर आपल्या घरातील दारिद्र्यता नष्ट होते, अलक्ष्मी निरासरण होतं. हे आपण खूप काळजीपूर्वक करायचं आहे. तर यामागची पौराणिक कथा काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. पुराणामध्ये आणखीनही एक गोष्ट सांगितली आहे, तीही विचार करण्यासारखी आहे. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे ती स्थान शोधत असते आणि शोधून काढत असते. जिथे स्वच्छता, शोभा, पवित्रता आढळते तेथे ती आकर्षित होत असते. पण ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, निक्षमाशील पुरुष, गुणवती पतिव्रता स्त्रिया राहत असतात त्या घरी वास्तव करणे लक्ष्मीला आवडत असते. यातून लक्ष्मीला काय आवडते हे आपल्याला कळत असतं. दुसरे असे की लक्ष्मीची अनेक रूपे आहेत. पैसा म्हणजे धनलक्ष्मी, गुणलक्ष्मी, श्रमलक्ष्मी ही तिचीच रूपे आहेत. आपण प्राप्त करून आपले आयुष्य समृद्ध आणि सुखी बनवायचे असते. या दिवशी महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या सर्व मातांचे पूजन करायचे असते. रुपया, चोपडी ही अनुक्रमे या देवतांची प्रतीके मानली जातात, म्हणून आपण यांचं सुद्धा पूजन करायचं असतं. भारतीय संस्कृतीने लक्ष्मीला आई समजून तिला पूजनीय मानलं आहे. वैदिक शास्त्रात लक्ष्मीला उद्देशून 4 गायीचं सुद्धा पूजन केलं जातं. महालक्ष्मीला मी जाणते, विष्णू पत्नीचे ध्यान करते, त्या लक्ष्मीने आमच्या घरात मन बुद्धीला प्रेरणा द्यावी अशी आपण लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी चंचल नाही तर लक्ष्मीवान मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे, त्याने मानव देवही बनू शकतो आणि दानवही बनू शकतो. लक्ष्मीला भोग प्राप्तीचे साधन समजणारा मानव पतनाच्या खोल गर्तेत गडबडत जातो, तर लक्ष्मीचे व्रत पूजन करून तिला प्रभूचा प्रसाद, महाराजांचा प्रसाद समजणारा मानव स्वतः पवित्र बनवत असतो व तो सृष्टीला पावन ठरत असतो. विपरीत मार्गाने वापरली जाते ती अलक्ष्मी, स्वार्थात वापरले जाते ते वित्त, पदार्थ वापरली जातात ती लक्ष्मी, प्रभू कार्यार्थ, सेवा कार्यार्थ वापरली जाते ती महालक्ष्मी, हत्तीवर बसून वाजत गाजत येते ती औदार्याचे प्रतीक आहे. सांस्कृतिक कार्यात उदार हाताने लक्ष्मी खर्च करणाऱ्या घरात ती पिढ्यानपिढ्या राहत आलेली आहे. दिवाळी म्हणजे काय तर दिवाळी उत्सव असतो. या उत्सवामध्ये बाहेर तर दिवे लावलेच असतात, तर आपण आपल्या घरामध्ये सुद्धा दिवा लावायचे असतात. आपल्या हृदयामधला सुद्धा दिवा पेटला पाहिजे. हृदयात जर आपल्या अंधार असेल तर तो बाहेर पेटवलेल्या हजारो पंत्या निरर्थक आहेत. दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे, म्हणून सेवा कार्य करताना दिव्याने दिवा लावला पाहिजे व सेवा कार्याची ज्योत तेवत ठेवली पाहिजे व सेवा कार्याची पताका उंच फडकवली पाहिजे. तरच आपल्या जीवनात सुख समृद्धीचा दिवा झगमग करेल. म्हणजेच निश्चित अशा प्रकारे आपण सर्व काही दिवाळी साजरी करायची आहे. लक्ष्मीचं स्वागत करायचे आहे, अलक्ष्मीचं निरासरण करायचं आहे. संपूर्ण विधिवत आपण पूजा करायची आहे. दिंडोरी प्रणित सेवा कार्यानुसार आपण
सर्वांनी लक्ष्मी मातेची पूजा मनोभावनाने श्रद्धापूर्वक करायची आहे. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन पूजा करायची आहे, आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत गेलात तर नक्कीच तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद लाभणार आहे. म्हणून आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.